नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सलग आपण इयत्ता 9वी याचे विषय जो मराठीचा विषय आहे, त्या विषयाचे आपण सलग व्हिडिओ पाहत आहोत. जसे की वेगवेगळे स्वाध्याय आहेत, तर धडा 1 पासून ते आज धडा 9वा आहे आणि जर तुम्ही सर्व स्वाध्याय अभ्यासला असेल तर नक्कीच चांगलं आहे परीक्षेच्या दृष्टीने. आज आपण प्रकरण क्रमांक 9 मी वाचतो या प्रकरणाचे या धड्याचे आपण प्रश्न उत्तरं पाहणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, इतके सोपे प्रश्न आहेत, इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगतो. त्यामुळे नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय आहे मराठी. धड्याचं नाव आहे मी वाचतोय. आपण या धड्याचं जे आहे ते स्वाध्याय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्न हा व्यवस्थित समजून घेणार आहोत, जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने तुमच्या लक्षात येईल. आणि हा व्हिडिओ नक्की आवर्जून पहा. तुमचे काय प्रश्न असतील ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा, मी तुमच्या प्रश्नांचे उत्तरं नक्की देईल. पहा, प्रश्न क्रमांक 1 आहे, कोष्टक पूर्ण करा. आता याच्यामध्ये पूर्वीचे व्यवसाय आणि पूर्वीचे खेळ, पूर्वीचे व्यवसाय आणि पूर्वीचे खेळ असा याच्यामध्ये आपल्याला हे जे आहे हे आपल्याला सोडवायचं आहे. जे काही कोष्टक दिलेलं आहे आपल्याला त्यामध्ये. तर मी या ठिकाणी सोडवलेलं आहे, आपण पाहू शकता. पहा, पूर्वीचे व्यवसाय काय होते, तर किराणा मालाची दुकाने होती, कलही करणे, लोहार काम होतं, कुंभार काम होतं, सुतार काम होतं आणि सोनारकी होती. आणि पूर्वीचं जर खेळ पाहायला गेलं तर याच्यामध्ये विट्टू-दांडू, लगोऱ्या, आटापाट्या, पिंगा, मातीतले खेळ असे अनेक खेळ हे पूर्वीचे खेळ होते. परंतु सद्यस्थिती जर पाहायला गेलं तर सद्यस्थितीमध्ये विद्यार्थी जे असतात ते मोबाईलवरती गेम खेळत असतात आणि आनंद घेत असतात. परंतु हे सरासरी चुकीचं आहे, कारण पूर्वीचे जे खेळ होते ते जे काय विद्यार्थी असायचं त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात पूर्वीचे खेळ खेळले जायचं आणि त्यामधून जो मिळणारा आनंद होता तो अतिशय बघण्यासारखा होता. त्यामुळे पूर्वीचं खेळ हे आपण नक्कीच खेळायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, आकृती पूर्ण करा. याच्यामध्ये आहे मनोरंजनाचे घटक. आता मनोरंजनाचे घटकमध्ये काय आहे, तर आजचे स्वरूप आपल्या या ठिकाणी मनोरंजनामध्ये दाखवायचं आहे आणि कालचे स्वरूप यामध्ये दाखवायचे. कालचे म्हणजेच पूर्वीचे आणि आजचे म्हणजे आजचे सद्यस्थितीमध्ये काय चाललं आहे, तर या ठिकाणी आपण पाहूयात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आजचे स्वरूप मोबाईलवरती फोटो काढणे, ते WhatsAppवर पाठवणे, टी व्हीवर क्रिकेटची मॅच पाहणे, टी व्हीवर क्राईम किंवा थ्रिलर पाहणे, वेगवेगळे पिक्चर पाहणे, हे आपण या ठिकाणी गृहीत धरू शकतो. हे आजचे स्वरूप आहे आणि ज्याच्यामुळे आपण बाहेर इतरत्र कुठेही जात नाही. परंतु कालचे स्वरूप काय होते, तर मित्रांनी एकत्र येऊन गप्पा मारणे, हे होते कालचे स्वरूप म्हणजे पूर्वीचे स्वरूप. गावात तमाशा आला तर तो पाहणे, सिनेमा पाहणे, रेडिओवर गाणी ऐकणे, श्रुतिका ऐकणे, हे होते पूर्वीचे. आणि पूर्वीचे आणि आजचे याच्यामध्ये काय फरक आहे, तर आजच्या स्वरूपमध्ये आपण एकटे अलोन असतात, म्हणजे एकटेपणा असतो याच्यामध्ये. एकटाच असतो, एकटाच आपण टी व्ही बघत असतो किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम पाहत असतो किंवा मोबाईल पाहत असतो आणि त्याच्यावरतीच हसत असतो. हे आहे एकटेपणाचे स्वरूप. आणि कालच्या स्वरूप म्हणजे पूर्वीच्या स्वरूपमध्ये जर पाहायला गेले असते तर याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप असतात. ग्रुपनुसार आपण हसत असतो, खेळत असतो, गप्पा मारत असतो, गाणे ऐकत असतो. वेगवेगळे मार्ग यामध्ये मन मोकळे करण्याचे मनोरंजनाचे साधन आहे. आता यामध्ये साधारण कारणे लिहायचे आहे. जुन्या गोष्टींपैकी वाचवाव्या वाटणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, म्हणजे आपल्याला वाटतं की याला आपण वाचवली पाहिजे ही गोष्ट आणि त्या गोष्टी वाचवण्याचे तुमचे मत काय आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला जुना शब्द काय आहे, आई. आपण आई. आता सद्यस्थिती विद्यार्थी जे आहेत ते आपल्या आईला कोणत्या नावाने हाक मारतात, मम्मी किंवा वेगवेगळ्या नावाने जे काही हाक मारत असतात. परंतु आपल्याला काय करायचं आहे, आई हा शब्द आपल्याला जपून ठेवायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही कोणती प्रक्रिया करणार आहात ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. तर आई या शब्दामागे मराठी संस्कृती उभारलेली आहे.
आपण आई म्हटलं तर आपण मुळीच लगेच दुसऱ्यांना वाटतं का हा मराठी आहे. तशी मम्मी या शब्दामागे कोणतीच गोष्ट दडलेली नाही. आई शब्दामागे जिव्हाळा आहे, कळवळा आहे, वात्सल्य आहे, अनेक शब्द आहे. मराठी मातृभाषा. मातृभाषेचा अभिमान हे राष्ट्राभिमानाचे एक अपरिहार्य अंग आहे. आणि बॉम्बेचे मुंबई, मद्रासचे चेन्नई होण्यामागचे कारण देखील हेच आहे. वाढदिवसाचे संस्कार पहा. पश्चिमात्यांच्या पद्धतीप्रमाणे आज वाढदिवस मेणबत्त्या विझवून साजरा केले जातात आणि त्याच्या जीवनात प्रकाश विझवून अंधार यावा असे सूचित करते. मराठी सुसंस्कृतीत दिवे उजळून व आरती ओवाळून वाढदिवस साजरे केले जात असतात. त्याच्या जीवनात प्रकाश यावा ही अर्थपूर्ण भूमिका होती. काव्यसौंदर्य. आता काव्यसौंदर्य पहा, या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना सौंदर्य जे आहे ते तुम्हाला सोडवता येत नाही. तर या ठिकाणी एक मी वाचून दाखवतो, सोडून दाखवतो. तुम्हाला जाणवलेली कवीच्या मनातील खंत व्यक्त करायची आहे. प्रस्तुत कवितेत कवी सतीश काळसेकर यांनी महानगरीय जीवनातून पूर्वीच्या गोष्टी लुप्त होऊ लागल्या आहेत, तर त्यांची कवीला खंत वाटत आहे. कालानुरूपे जुने बदलून नवे निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण काही गोष्टी अशा असतात की त्या जुन्या असतात, म्हणूनच जपून ठेवण्याची गरज आहे. कारण तीच आपली खरी संस्कृती आहे. म्हणून कवितेतून मातृभाषेचा अभिमान संस्कृतीच्या दृष्टीने आई शब्द जपून ठेवण्यास सांगितलं आहे. मातृभाषा या गोष्टी कवितेसोबत वाचवण्याची कवीची धावपळ आहे. पहा. शब्द बापुडे केवळ वारा या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य शब्दबद्ध करा. या ठिकाणी मोबाईलमुळे लेखकाला नष्ट होतच चाललेली आहे किंवा लेखनकला जी आहे ती मोबाईलमुळे आता काय होते, नष्ट होत चालली आहे. आणि आता आपण एक डिजिटल युगामध्ये प्रवेश केलेला आहे असं या ठिकाणी आपल्याला समजलं जात आहे. जे लिहायचे आहे ते व्हॉट्सअपवर बोलतात, तर निमंत्रण ही पत्रिका जी असेल ती व्हॉट्सअपवर पाठवतात, ज्याला आपण वेगवेगळे व्हिडिओ असेल ते आपण सेंड करत असतो. आणि त्यामुळे लेखन आणि शब्द वाऱ्याप्रमाणे येतात आणि निघून जातात. शब्दांची शब्दबद्धच निघून जाते. पहा पुढे. सामाजिक बदलांबाबत कवितेतून व्यक्त झालेले विचार तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. आई ही हाक आज हद्दपार होत आहे. सुपरमार्केटमुळे किराणाची दुकाने लुप्त होत आहेत. कल्हेवाले दिसत नाही, तर लोहार, कुंभार, चांभार यांचे छोटे उद्योगधंदे आता बंद पडलेले आहेत. क्रिकेट आणि अन्य पाश्चात्य खेळांमुळे आज मुले खो खो, आटापाट्या किंवा स्वदेशी खेळ जे आहेत ते आता खेळत नाही आहेत. मुलंही आता पिंगा किंवा मातीतले जे काय खेळ आहेत ते खेळताना दिसत नाहीत. स्वयंपाकाच्या चुली बंद पडून गॅसच्या शेगड्या आलेल्या आहेत आणि मोबाईलमुळे लेखनही बंद पडलेले आहे. सामाजिक बदलाबद्दल असे विचार कवितेतून व्यक्त झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 5 आहे स्वमत. माझी बोली या संकल्पनेतून तुम्हाला समजलेला कवितेचा दृष्टिकोन स्वभाषेत मांडायला सांगितलेला आहे. आज भाषेचे बाळकडू मातृभाषेतून न मिळता इंग्रजी भाषेतून मिळत आलेलं आहे. आजची आई आपल्या मुलावर मोठ्या कौतुकाने इंग्रजी शब्दांचा मारा करत आहे किंवा संस्कार करत आहे. मुलगी 2 वर्षाचे होताच त्याला इंग्रजीचे जे काही शब्द आहेत ते कानावरती पाडायला सुरुवात करत असतात. त्याला मराठी मातृभाषेचा वाराही लागू देत नाहीत आणि त्यामुळे मराठी शाळा आता लुप्त होत चाललेल्या आहेत. त्याला एक हा शब्दही समजत नाही. त्याला म्हणायला लागतं वन. काय म्हणायला लागतं? वन. वन म्हणजे एक. एक म्हणजे वन असे म्हणावे लागते किंवा सांगावे लागतं. मातृभाषेविषयी मराठी माणसाची प्रचंड अनास्था दूर व्हावी व त्याला मातृभाषेचा अभिमान वाटावा, ललाट लागावा. कारण मातृभाषा हीच आपली आदिमाना राष्ट्रीय भाषा आहे आणि हे अंगीकारणे ही आपली एक आवड जोपासावी असं सांगितलं आहे. हेच व्यक्त झालं आहे.
आता या ठिकाणी मॉलच्या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना कसा फटका बसतो याबाबत तुमचे मत या ठिकाणी लिहायचं आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा सोपा आहे, तुम्ही देखील लिहू शकता. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती अजून देखील नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्त जास्त शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, जय हिंद जय महाराष्ट्र.